विद्या आरीवर्क अँड फॅब्रिक पेंटिंगमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. आज आपण पान लोडिंग पाहणार आहोत. तर आज आपल्याला लागणारं साहित्य सांगत आहे. आपल्याला हा जरीचा थ्रेड लागणार आहे. परत आपल्याला हा ग्लू लागणार आहे, हा ग्लू. आणि आपण इथे या 2 सुयांचा यूज करणार आहोत. तुम्ही बघू शकता, इथे तुम्हाला दिसत असेल या 2 सुयांचा यूज करणार आहोत आणि शुगर बीट्सचा यूज करणार आहोत आपण. हे बघा, इथे शुगर बीट्स दाखवते तुम्हाला. शुगर बीट्सचा आपण यूज करणार आहोत पान लोडिंगला. आणि हा लोड धागा मिळतो, या पद्धतीने हा लोड धागा मिळतो. या लोड धाग्याने आपण आता पान लोडिंग करणार आहोत. तर चला आता आपण स्टार्ट करूयात. हा धागा आहे माझ्याकडे आणि मी ते तुम्हाला अशा पण प्रकारचे कलरचे पण धागे मिळतात. तुम्ही कलरचे पण धागे यूज करू शकता पान लोडिंगला. इथे बघू शकता तुम्हाला दिसत असेल. आता मी हाच धागा यूज करत आहे कटिंग करून पान लोडिंगला. तुम्ही हा धागा आहे ना, एकतर तुम्ही ग्लू स्टिक करून लोड करू शकता किंवा हे येतं ना आपलं चेन स्टिच करून सुद्धा करू शकता. हे बघा, आता मी ते ग्लू स्टिकिंग करून पान लोडिंग तुम्हाला दाखवते. आता मी ते ग्लू स्टिक करते. सुरुवातीला ग्लू लावून घेते या पद्धतीने. या प्रकारे मी ग्लू लावून घेतलेला आहे आणि त्याच्यावर आता आपण हा जो लोडिंग धागा आहे तो काय केला आहे, आपण स्टिक केला आहे. थोडा वेळ सुकून द्या तुम्ही. थोडा वेळ सुकून दिल्यानंतर मग त्याच्यावरती लोड करूया आपण. 2 मिनटं थांबूया. आता आपण जरी थ्रेडला गाठ मारून घेऊयात. सुरुवातीला आपण जरी थ्रेडला गाठ मारायची आहे. 3-4 वेळा गाठी मारून घ्या. या पद्धतीने अशी गाठ मारून घ्या तुम्ही जरी थ्रेडला. आणि आता आपण इथे पान लोडिंग करूयात. जरी थ्रेड मी खाली ठेवलेला आहे. अगोदर आपल्याला इथे पॉईंट काढायचा आहे, तिरकस पॉईंट काढायचा आहे. तुम्ही इथे पाहू शकता. तुम्ही ह्या साईडने किंवा ह्या साईडने असं पण करू शकता किंवा असं पण करू शकता. या पद्धतीने थोडं वरती घेते मी. या पद्धतीने आपण आता या प्रकारे आपण धागा हा वरती काढायचा आहे. परत आपण इथेच स्टिच करायचं आहे. छोटीशी स्टिच द्यायची आहे चेन स्टिचमध्ये. आता याच्यामध्ये आपण काय करणार आहोत, बीड्स घेणार आहोत. याच्यामध्ये आता आपण बीड्स यूज करणार आहोत. मी ही सुई यूज करते. इथे बघू शकता तुम्ही. आता मी इथे किती 4 घेतलेले होते, अजून 2 घेते मी त्याच्यामध्ये बीड्स. धागा जरा छोटा पडलेला आहे. धागा सुरुवातीला थोडा मोठा घ्या, जेणेकरून आपल्याला सुईमधून पण धागा वरती निघेल. अशा प्रकारे तुम्ही थोडासा मोठा घ्या. तुम्हाला हे लोडिंग करण्याच्या अगोदर तुम्हाला सुरुवातीला चेन स्टिच येणं खूप महत्त्वाचं आहे. आपले व्हिडिओ अगोदरचे अपलोड झालेले आहेत, त्याच्यामध्ये दाखवलेलं आहे चेन स्टिच कशा प्रकारे करायची. तुम्ही चेन स्टिच अगोदर करा आणि त्याच्यानंतरनं तुम्ही हे लोडिंगचं करू शकता या पद्धतीने. परत आता आपण एकदा इथे स्टिच करत आहोत आणि परत रिटर्न आपण इथे धागा रिटर्न घेऊन परत इथे आपण स्टिच देत आहोत या पद्धतीने. तुम्हाला पण सुरुवातीला अगोदर चेन स्टिच येणं खूप महत्त्वाचं आहे. जेवढे आत्तापर्यंतचे आपले व्हिडिओ अपलोड झालेले आहेत ते सगळे प्लीज बघा, तुम्हाला जेणेकरून छान पद्धतीने करता येईल. हे बघा, इथे मी 6 बीड्स घेतलेले आहेत. 6 बीड्स घेऊन शुगर बीड्स घेऊन मी स्टिच करत आहे. परत आपल्याला इथे धागा घ्यायचा आहे. ही स्टिच तुम्ही पान लोडिंगसाठी यूज करू शकता. ज्यावेळेस आपण पान बनवतो ना, त्यावेळेस आपल्याला अशा प्रकारची स्टिच करायची असते. इथे आपल्याला 6 शुगर बीड्सचा यूज केलेला आहे.
तुम्हाला इथे दिसत असेल 6 शुगर बीट्स यूज केलेले आहेत मी. जेवढे शुगर बीट्स बसतील तेवढे तुम्ही करू शकता. जसं तुमची स्टिच असेल त्या पद्धतीने इथे तुम्हाला दिसत असेल, तुम्ही बघू शकता. परत आपल्याला रिटर्न धागा इथे घ्यायचा आहे, जेणेकरून आपली प्रोसेस सुरुवातीपासून येईल. या पद्धतीने पॉईंट काढून परत आपला हा धागा इथे आला पाहिजे. या पद्धतीने परत आता आपण खालतून वरती असा धागा काढत आहोत. धागा गोल फिरवायचा आहे सुईला. धागा आपला सुईभोवती फिरवायचा आहे. सुरुवातीला आपला कॉन्फिडन्स नसेल, पण प्रॅक्टिस केल्यानंतर नक्कीच तुमचा कॉन्फिडन्स वाढेल. पण त्यासाठी तुम्हाला प्रॅक्टिस करणं खूप गरजेचं आहे. प्रॅक्टिस खूप करा. जेवढ्या पण माझ्या ताई आहेत त्यांनी सगळ्यांनी प्रॅक्टिस करा. प्रॅक्टिस केल्यानंतर नक्कीच तुम्हाला हे जमेल. एवढं पण काय अवघड काम नाही आहे. पण सुरुवातीला थोडं प्रॅक्टिस नसल्यामुळं थोडंसं आपल्याला आपला कॉन्फिडन्स लूज होतो, कमी पडतो कॉन्फिडन्स. पण प्रॅक्टिस केल्यानंतर 100% तुम्हाला यायला लागेल. तुम्ही बघू शकता इथे कशा पद्धतीने पान लोडिंग केलेलं आहे. अशा पद्धतीने तुम्ही देखील हे पान लोडिंग करू शकता. या पद्धतीने. आणि चॅनलवर नवीन असेल तर प्लीज लाईक, शेअर, सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला या चॅनलच्या माध्यमातून खूप काही शिकता येईल. तुम्ही शिकू शकता. परत आपल्याला अशा प्रकारे धागा हा फिरून घ्यायचा आहे. थोडासा पाठीपुढे घ्यायचा आहे, जेणेकरून आपली स्टिच सुरुवातीला जिथून घेतलेली आहे तिथूनच परत रिटर्न येईल. अशा पद्धतीने आपल्याला धागा घ्यायचा आहे. तुम्हाला इथे दिसत असेल कशा पद्धतीने मी करत आहे. अशा पद्धतीने तुम्ही देखील करू शकता. आजचा आपला हा 12वा दिवस आहे. 12व्या दिवशी आपण बघत आहोत की पान लोडिंग कशा पद्धतीने आपण करत चाललेलो आहे ते. या पद्धतीने पान लोडिंग करायचं आहे. जेवढे शुगर बीट्स आपल्याला आपल्या ह्या पान लोडिंगमध्ये बसतील तेवढे आपण घेऊन बनवायचे आहेत. सुरुवातीला तुम्हाला ही स्टिच का दाखवत आहे की जेणेकरून तुम्हाला पान लोडिंग करता येईल. नंतर आपण पान लोडिंग बघणार आहोत, कशा पद्धतीने आपण पान लोडिंग करू शकतो ते. आणि नंतर जरी लोडिंग पण बघणार आहोत. जरी लोडिंग पण खूप महत्त्वाचे आहे की आपण ज्यावेळेस लोडिंग करतो ना त्यावेळेस आपल्याला जरी लोडिंग पण जमली पाहिजे. म्हणून नंतरच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जरी लोडिंग पण दाखवणार आहे. त्यासाठी तुम्हाला चॅनलला सबस्क्राईब करावं लागेल, तर तुम्हाला ती जरी लोडिंग पाहता येईल. इथे बघू शकता तुम्ही. काही वेळेस बीड्स आपल्या नीडलमध्ये येत नाहीत, तर ते बीड्स आपल्याला साईडला करायचे आहेत. ते बीड्स तुम्ही साईडला करू शकता की टाकून देऊ शकता, कारण की ते परत परत आपल्या नीडलच्या ह्याच्यात आले नाही पाहिजेत. हे बघा, पान लोडिंग अशा प्रकारे तुम्ही खूप छान प्रकारे बनवू शकता. पान लोडिंग खूप छान दिसतं बघा. ज्यावेळेस आपण वर्क करणार ना त्यावेळेस एवढं सुंदर दिसतं ना हे वर्क केल्यानंतर ना, की खूप छान वाटतं. तुम्हाला दिसतच असेल इथे व्हिडिओमध्ये किती सुंदर दिसत आहे आपलं पान लोडिंग. तुम्ही ते पाहू शकता. हीच प्रोसेस आपल्याला कंटिन्यू अशीच करायची आहे पान लोडिंगला. पण त्या अगोदर तुम्हाला चेन स्टिच येणं खूप महत्त्वाचं आहे. चेन स्टिच आली की तुम्हाला पान लोडिंग येणारच. याच्या अगोदरचे पण खूप व्हिडिओ अपलोड झालेले आहेत की ज्याच्यामध्ये मी दाखवलेले आहेत की शुगर बीड्सचे, परत बऱ्याच प्रकारचे मी बीड्स दाखवलेले आहेत.
त्या बीड्सचा तुम्ही कशाप्रकारे यूज करू शकता ते देखील सांगितलेलं आहे, त्याच्यामध्ये मी दाखवलेले आहे. ते बीड्सनी तुम्ही यूज करू शकता. तुम्ही ते त्या पद्धतीचे बीड्स घेऊन तुम्ही तशा प्रकारे तुम्ही यूज करू शकता. इथे माझे 1-2 बीड्स कमी पडलेले आहेत म्हणून मी परत घेत आहे. मी काय तुम्हाला जास्त फाफड पसारा सांगत नाही. जेवढं आपलं कामाचं आहे तेवढंच लोडिंगचं आहे तेवढंच सांगणार आहे. जास्त काही मी सांगणार नाही याच्यामध्ये. आणि हे काय एवढं अवघड पण नाही आहे करायला, खूप इझी आहे. आपल्या याच्या अगोदरच्या पण व्हिडिओमध्ये मी हे टाकलेले आहेत बघा व्हिडिओ, तुम्ही ते प्लीज बघा. कशा पद्धतीने तुम्ही बुट्टीज बनवू शकता किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या बघा बुट्टीज दाखवलेल्या आहेत, त्या तुम्ही करू शकता बुट्टीज. खूप छान छान आहेत. कुंदनच्या बुट्टीज वगैरे पण टाकलेल्या आहेत या अगोदरच्या व्हिडिओमध्ये. मी जनरली मी ही सुईचा जास्त यूज करत असते. तुम्हाला दिसतच असेल प्रत्येक व्हिडिओमध्ये मी या सुईचा जास्त यूज केलेला आहे. आणि सगळ्यात सांगायचं म्हणजे मला ही सुई जरा कम्फर्टेबल वाटते यूज करायसाठी, म्हणून मी या सुईचा यूज केलेला आहे खरं सांगायचं म्हणजे. इथे बघू शकता तुम्ही मी या पद्धतीने हे पान लोडिंग केलेलं आहे. तुम्हाला दिसतच असेल किती छान दिसते ते बघा. काही जर डाऊट्स वगैरे असतील तर प्लीज कमेंट्स करा, कमेंट्समध्ये विचारा. मी नक्कीच रिप्लाय देण्याचा प्रयत्न करेन. हे बघू शकता तुम्ही इथे कशा पद्धतीने मी इथे स्टिच केलेलं आहे पान लोडिंगचं. आपण आता नंतरच्या व्हिडिओमध्ये पान लोडिंग पण पाहणार आहोत आणि जरी लोडिंग कशा प्रकारे करायची असते ते देखील बघणार आहोत, की जेणेकरून तुम्हाला जरी लोडिंग पण करता येईल तुमच्या ड्रेसवर, ब्लाऊजवर, साडीवर. त्यासाठी चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. जेवढे पण तुमचे फ्रेंड सर्कल असतील त्यांच्यापर्यंत व्हिडिओ पोहोचवा, म्हणजे त्यांना देखील घरात बसून हा शिकता येईल आरीवर्कचा आपला हा क्लास. तुम्हाला इथे दिसत असेल कशा प्रकारे मी लोडिंग केलेलं आहे. पहिले मी स्टिकिंग करून घेतलेलं आहे लोडिंग. आणि परत तुम्हाला जर लोडिंग करायचं झालं तर तुम्ही दुसऱ्या पण प्रकारे करू शकता. मी ते पण दुसरा पण प्रकार दाखवते याच्यामध्ये. कशा प्रकारे तुम्ही ग्लूनं स्टिक करता, कशा प्रकारे तुम्ही लोडिंग करू शकता ते पण दाखवणार आहे. तुम्ही बघू शकता इथे आपलं हे कंप्लीट झालं की मी तुम्हाला दाखवते दुसऱ्या पण प्रकारे लोडिंग, म्हणजे न ग्लू स्टिक करता तुम्ही कशा प्रकारे हा जो लोडिंगचा थ्रेड आहे तो यूज करू शकता ते. सगळ्यात अगोदर तुम्हाला चेन स्टिच येणं खूप महत्त्वाचं आहे. तुम्हाला एकदा चेन स्टिच परफेक्ट आली ना
की तुम्हाला 100%च हे येणार. चेन स्टिच येणं खूप महत्त्वाचं आहे. जरी बीड्स कमी पडले तर परत आपण हे बीड्स याच्यामध्ये टाकायचे, थ्रेडमध्ये, धाग्यामध्ये, आणि परत आपण त्याचे आपल्याला जेवढे आवश्यक आहेत तेवढेच आपण धाग्यामध्ये बीड्स टाकायचे आणि मग आपण लोड करून घ्यायचं. हे या पद्धतीने, या प्रकारे तुम्ही देखील करू शकता. इथे बघा, अशा प्रकारे मी केलेलं आहे. तुम्ही देखील करू शकता. सगळ्यात अगोदर म्हणजे मी खूप वेळा सांगितलेलं आहे माझ्या व्हिडिओमध्ये, बेसिक येणं खूप महत्त्वाचं आहे. एकदा जर बेसिक आलं ना तुम्हाला, मग तुम्हाला सगळंच येणार. त्यात काही हेच नाही आहे. फक्त बेसिक येणं खूप महत्त्वाचं आहे. बेसिक आलं पाहिजे. बघा, आता आपलं लोडिंग होत आलेलं आहे. शुगर बीड्स इथे यूज करून आपण आज लोडिंग केलेलं आहे. अशा बऱ्याच प्रकारचे पण लोडिंग तुम्ही करू शकता. खूप साऱ्या प्रकारचे लोडिंग करता येतात आपल्याला, कट बीड्स वगैरे यूज करून. परत वेगवेगळ्या कलरचे पण बीड्स असतात, त्याचे देखील तुम्ही लोडिंग करू शकता खूप छान छान प्रकारे. पण त्यासाठी तुम्हाला बेसिक येणं खूप महत्त्वाचं आहे. बेसिक आलं की तुम्ही 100%च लोडिंग करू शकता. पण बेसिक तुम्ही नक्की हे करा, प्रॅक्टिस करा. बेसिकचीच जास्त तुम्ही प्रॅक्टिस करा. इथे आपण आपलं लोडिंग झालेलं आहे. तुम्हाला दिसत असेल मी कशा पद्धतीने लोडिंग केलेलं आहे. खूप छान आणि सुंदर दिसत आहे लोडिंग. दिसत आहे ना? छान वाटते ना लोडिंग? तर आता दुसरी एक पद्धत दाखवते तुम्हाला लोडिंग करण्याची. तुम्ही त्या पण प्रकारे लोडिंग करू शकता. हे बघा, आता मी इथे दाखवते. इथे हा आपला थ्रेड आहे ना, तर ह्या थ्रेडला न ग्लू स्टिक करता कशा प्रकारे तुम्ही हे करू शकता ते दाखवते तुम्हाला. हे बघा, आपल्याला काही करायचं नाही. आपल्याला फक्त धागा, जरीचा थ्रेड आहे ना, तो आपल्याला फक्त यूज करून याला आपल्याला हे करायचं आहे, स्टिक करायचं आहे. इथे आता आपण हा धागा ठेवलेला आहे आणि फक्त इथे आपल्याला हे करायचं आहे. हे बघा, या पद्धतीने दिसते, तुम्हाला दिसतच असेल. या पद्धतीने आता आपण इथे चेन स्टिच करत आहोत. हे बघा, तुम्हाला दिसत असेल. इथे आपल्याला फक्त चेन स्टिच करायचे आहे. आणि याच्यामध्ये आपण पान लोडिंग करू शकतो या पद्धतीने. या प्रकारे तुम्ही देखील अशा प्रकारे पण करू शकता. अगोदर आपल्याला ही पूर्णपणे इथे हे करून घ्यायचं आहे धागा. हे बघा, तुम्ही बघू शकता इथे धागा कशा पद्धतीने हे केलेला आहे. अशा पद्धतीने तुम्ही करायचं आहे आणि त्याच्यावरच तुम्हाला बीड्स यूज करायचे आहेत. तुम्हाला दाखवते एक, तुम्ही पण करू शकता. मी फक्त इथे घेते बीड्स घेऊन दाखवते तुम्हाला. याच्यावर या पद्धतीने तुम्ही करू शकता. हे बघा, याच्यावरती असं. मी आता काही तुम्हाला पूर्ण दाखवत नाही, कारण की तुमच्या लक्षात आलंच असेल कशा प्रकारे करायचे कशा नाही ते. त्यामुळे मी काय पूर्ण दाखवत नाही. तुम्ही देखील करू शकता. हे बघा, इथे अशा प्रकारे बीड्स काढते मी. धागा जरा हे झालेला आहे, वरती आलेला आहे थोडा. इथे परत एक हे देते. हे बघा, तुम्ही बघू शकता. अशा पण प्रकारे तुम्ही लोडिंग करू शकता. मी तुम्हाला 2 प्रकारे दाखवलेलं आहे लोडिंग कशा प्रकारे तुम्ही करू शकता ते. हे बघा, या पण पद्धतीने तुम्ही लोडिंग करू शकता. मी काय तर तुम्हाला हा पूर्ण दाखवत नाही, कारण की तुम्हाला याच्यातूनच तुम्हाला लक्षात आलं असेल. त्यामुळे पूर्ण दाखवत नाही इथे मी.
तर आता आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की जरीने लोडिंग कशा प्रकारे करू शकतो. तर आणि पान लोडिंग पण आपल्याला बघायचं आहे. मी उद्याच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला पान लोडिंग दाखवणार आहे, कशा प्रकारे आपण पान लोडिंग करू शकतो ते. पण प्लीज जाण्या अगोदर एकदा लाईक शेअर सबस्क्राईब करा, जेणेकरून जेवढे पण तुमच्या मैत्रिणी असतील त्या देखील घरात बसून शिकतील. जेवढ्या पण गृहिणी असतील त्या घरी बसून हा कोर्स आपला शिकतील. तर चला आता आपण उद्याच्या क्लासमध्ये भेटूयात.